Hello friends, I am your chemistry teacher Ganesh Kalaskar from Science Academy Down. Friends, in today's last lecture on chemical kinetics, we are going to solve some numericals based on Arrhenius equation and the energy of activation. So friends, let's start with our first numerical. Numerical number 1. The rate constant for a first order reaction. इथे order of reaction काय म्हणलेलं आहे 1. The rate constant for a first order reaction are 0.6 per second. पहा rate constant ची value 0.6 per second at 313 Kelvin, temperature 313 Kelvin and 0.045 per second at 293 Kelvin temperature. What is the energy of activation? To find. मित्रांनो मी मुद्दाम याला T1 T2 असं म्हणलेलं नाही, त्याचं रिझन सांगतो. टू फाइंड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. तर पहा आता मी तुम्हाला सोप्या ट्रिक्स सांगितले होते, त्या सोप्या ट्रिक्स या प्रकारे होत्या. टेम्परेचर अँड द रेट कॉन्स्टंट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर आपण काय पाहिलं होतं थेअरीमध्ये, with increase in the temperature, rate of chemical reaction increases and rate is directly proportional to the rate constant. It means that जिथे टेम्परेचर जास्त असेल तो असणार आहे आपला 2 T2. हायर दी टेम्परेचर हायर इज दी रेट कॉन्स्टंट, म्हणून मी याला K2 म्हणलं. लोअर दी टेम्परेचर लोअर इज दी रेट कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. सोल्युशन मध्ये तर आपण म्हणणार आहोत रिलेशनशिप बिटवीन कोणा दोघांमध्ये रेट कॉन्स्टंट अँड टेम्परेचर is given by log to base 10 K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R in bracket T2 minus T1 upon T1 into T2. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. T1 T2 च्या व्हॅल्यू आहेत, K1 K2 ची व्हॅल्यू आहे. EA फाइंड आउट करायचा. R आपल्याला माहिती असतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R? R is equal to 8.314 जूल पर मोल पर केल्विन. तर मित्रांनो आता आपण सध्या काय करू, याची व्हॅल्यू पुटअप करूयात. लॉग टू बेस 10. आता K2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 0.6, K1 ची व्हॅल्यू 0.045 इज इक्वल टू EA फाइंड आउट करायचा आहे, तो आहे असंच ठेवणार आपण 2.303. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R? 8.314 जूल पर मोल पर केल्विन. T2 हायर टेम्परेचर किती आहे 313 मायनस 293 अपॉन 293 इंटू 213. मित्रांनो आपण आता काय करणार आहोत पहा, 0.6 अपॉन 0.045 हे सॉल्व्ह करून घ्यायचं, हे सबस्ट्रक्शन करून घ्यायचे आणि आपण लॉग कडे जाणार आहोत. तर लॉग टू बेस 10 मी याला असं करतो 6 अपॉन एक पॉइंट राईट साइडला आपण डिजिट इकडे सरकून दिलेला आहे, डेसिमल पॉइंट राईट साइडला घेतलाय. 0.45 is equal to EA upon 2.303 into 8.314 in bracket किती राहणार आहे आता 20 upon 293 and 313. ओके फ्रेंड्स, तर आता पहा मी इकडे लॉगॅरिथमला सुरुवात करतोय. आता यांची डिव्हिजन आहे, आपण या लॉगच्या साइनने सोडवणार आहोत. पण हे तुमच्या लक्षात येते ही टर्म इझी आहे, मग आपण काय करूया त्याला लॉग टू बेस 10. मी जर असं केलं तर पहा 6 अपॉन मी याला 60 लिहितो म्हणजे हा 10⁻⁻1 लिहिल मी, आणि मी याला 45 लिहितो म्हणजे मी इथे 10⁻2 लिहिणार आहे. ओके, बर पुढची टर्म्स ऍज इट इज येणार आहे. मग मी याला लगेच सॉल्व्ह करून घेतो. -2 वरती आला म्हणजे किती झाला +1, म्हणजे हा वरती आल्यानंतर +1 होतोय म्हणजे -2 + 1 किती 1. 10 राहील फक्त आपला. 15 3 जा 45, 15 4 जा 60 आणि इंटू कोण राहिला होता आपला 10 म्हणजे 40/3. 40/3. आता याची व्हॅल्यू पहा किती येते 40/3. मग आपण याला डिवाइड करत आहोत. 3 1 जा 3, रिमेनिंग 1 10 झाले. 3 3 जा
9 रिमेनिंग 10 3 3 जा 3 3 जा. ओके, याचाच अर्थ मित्रांनो ही व्हॅल्यू जी आलेली आहे 13.33 इज इक्वल टू EA upon 2.303 8.314 इन ब्रॅकेट मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन साठी टाकून देतो 20 अपॉन 293 and 313. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, याचा जो लॉग आहे तो मांडून देणार आपण. याचा लॉग किती असणार आहे इथे 13 चा 33 मध्ये लॉग पाहतोय. आपण लॉग पाहतोय 13 चा 33 मध्ये 1.1249. ओके, आणि ही टर्म ॲज इट इज राहील EA अपॉन 2.303 8.314 इंटू 20 अपॉन 293 इंटू 313. ओके, तर मित्रांनो आता मी याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहितोय. आपल्याला EA फाइंड आउट करायचा आहे, मग मी याला असं घेतोय EA. आता हा इकडे मल्टिप्लिकेशनला येईल 1.1249 इंटू 2.303 इंटू 8.314 इंटू 293 इंटू 313 अपॉन 20. मग आता आपण काय करणार, या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचे लॉग पाहणार आणि फायनली आलेल्या संख्येचा अँटी लॉग घेणार आहोत. तर मी इथे घेतो आता log of 1.1249 log of 2.303 log of 8.314 log of 293 आणि log of 313. झिरो पॉइंट. ओके, 11 चा 25 मध्ये पाहतोय मी 11 चा 25 मध्ये 0511 0.3623 हा माहिती असतो, हाही आपल्याला माहिती आहे. 0.9198 8314 मध्ये 9198 29 चा 3 मध्ये पाहायचं आहे आपल्याला. 29 चा 3 मध्ये आहे 4669 आणि 31 चा 3 मध्ये आहे 4955. या सर्व लॉगची मी सम करणार आहे. 14 plus 8 22 plus 3 25 plus 1 26 carrier 2 3 to 5 5 9 14 6 20 25 carrier 2 7 6 13 plus 1 14 6 20 29 carrier 2 5 plus 9 14 18 22 carrier 2 6. okay, minus antilog of 20 minus log of log of 20 is equal to 1.3010649994. आलेली जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, आपण याचा काय पाहणार आहोत अँटीलॉग. the antilog of 99 into 4 and 6. 4 and 6 9863 plus 14 9877 9877 4 plus 1 5. तर मित्रांनो एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज इक्वल टू 98770 जूल पर मोल. that is energy of activation is equal to 98.7 किलो जूल. तर मित्रांनो आपण आता जे फर्स्ट न्यूमेरिकल अभ्यासलेला आहे यामध्ये आपल्याला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किती मिळाली पहा 98.7 किलो जूल. और इथे 77 आहे मग आपण काय करू शकतो 98.8 किलो जूल पर मोल. तर आपण अभ्यासलेला आहे फर्स्ट न्यूमेरिकल
अतिशय सिंपल न्यूमेरिकल होतं. हे कशा प्रकारे सोडवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त व्हॅल्यू पुटअप केलेत आपण आणि आपल्याला फॉर्म्युला फक्त परफेक्ट माहिती असला पाहिजे. आपण सेकंड न्यूमेरिकल कडे जाणार आहोत. A first order gas phase reaction. मित्रांनो आपल्याला फर्स्ट ऑर्डरची गॅस फेज रिएक्शन दिलेली आहे. A first order gas phase reaction has the activation energy म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन 240 किलो जूल. आपल्याला माहिती आहे, आपण याला जूल मध्ये टाकून देऊयात. किलो जूल पर मोल. ओके, 1000 मल्टिप्लाय केलं जूल पर मोल. इफ द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणजेच कोण मित्रांनो ए 1.6 into 10⁻13 per second, the unit of rate constant and the pre-exponential form A are equal or the same per second for the first order reaction. What is the rate constant of the reaction at 600 Kelvin? Temperature दिले आपल्याला 600 Kelvin. And to find, मित्रांनो आपल्याला फाइंड आउट काय करायचंय पहा. To find what is the rate constant K. तर आपण काय करतोय पहा. As we know that one of the form of Arrhenius equation ln K is equal to ln of A minus A upon RT. हा फॉर्म मित्रांनो आपल्याला माहिती आहे. याला आपण कन्वर्ट केलेला होता. 2.303 log to basic 10 K is equal to 2.303 log to basic 10 A minus A upon RT. किंवा आपण याला डिवाइड केलं होतं. log to basic 10 K is equal to log to basic 10 A minus A upon 2.303 RT. मित्रांनो आपण या इक्वेशनचा यूज करणार आहोत K ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ओके, आपण असंही करू शकतो. log to basic 10 K is equal to log to basic 10 A ची व्हॅल्यू काय आहे 1.6 into 10⁻13 minus एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन 240000 upon 2.303. What is the value of R? हा आपल्याला माहिती असतो 8.314. What is the temperature? It is a 600 Kelvin. मित्रांनो ज्या इझी टर्म्स आहेत त्यानुसार आपण याला सोडून घेणार आहोत. आता आपल्याला हा पाहिजे अगोदर log 13. हे समजून घ्या मित्रांनो, इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. इथे 1.6 आहे म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक डायरेक्ट आपण किती मांडणार आहोत 0 आणि 16 आपण 0 मध्ये पाहणार आहोत. मग याचा लॉग कसा पाहिजे जातो. ही जी एक्सपोनेंट टर्म आहे ती डायरेक्ट 13.16 आपण 0 मध्ये घेणार आहोत. 16 0 मध्ये 2041 मायनस हे जे आहे ते कट केले आपण 6 4 24. ओके, 400 अपॉन 2.303 8.314. आपण आता ही टर्म सॉल्व करून घेऊयात अगोदर आपण. log of 400 is equal to 2.40 चा 0 मध्ये 6021 असेल. 6021 log of 2.303 0.3623 log of 8.314. हा जो 8.314 आहे याची व्हॅल्यू किती असते 0.9198. ओके, तर मित्रांनो आपण याच्या लॉग मधून 2.6021 मधून हा लॉग मायनस करणार आहोत. ओके, ठीक आहे. 0 0 10 -8 2 कॅरियर 1 3 1. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्याचा आपण काय पाहणार आहोत अँटीलॉग. 32 चा 0 मध्ये आपण अँटीलॉग पाहतोय. 32 चा 0 मध्ये आणि ती व्हॅल्यू आहे 2089 1 प्लस 1 20.89. तर फायनली इथे काय मिळालं आपल्याला 13.2041 मायनस ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 20.89. तर मित्रांनो आता पहा आपण याला काय करणार आहोत सबट्रॅक्ट करणार आहोत.
20 पॉइंट मी इझी फॉर्म मध्ये म्हणतो 89 मायनस 13.2041 9 carrier 1 5 carrier 1 8 6 and 7 10 minus 3 7 carrier 1 ओके तर 7 पॉइंट मायनस 7.6859 ही व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. आता इकडे आपलं काय आहे लॉग टू बेस 10k आपल्याला न्यूमेरिकल मध्ये काय विचारलं होतं पहा लॉग टू बेस 10k इज इक्वल टू मायनस 7.6859 therefore k इज इक्वल टू लॉग इकडे गेलं काय होणार आहे अँटी लॉग ऑफ मायनस 7.6859. तुम्हाला माहिती आहे आता याचं कन्व्हर्जन कसं केलं जात असतं मित्रांनो याचं कन्व्हर्जन करत असताना आपल्याला रूल्स माहित आहेत पॉइंटच्या अगोदरची संख्या आहे त्याच्यामधून एक आपण वजा करत असतो आणि पॉइंट नंतरची संख्या ती एकामधून 1 मधून मायनस करत असतो. मग पहा आता मी याला कसं लिहितोय अँटीलॉग ऑफ पॉइंटच्या अगोदर कोण आहे 7 - 1 या प्रकारे म्हणजे -7 - 1 -8 आणि 1 मधून तो सबट्रॅक्ट करतोय 0 - 9 1 कॅरियर 1 0 - 6 4 कॅरियर 1 1 कॅरियर 1 3 ओके. मी आता 31 चा 4 आणि 1 मध्ये अँटीलॉग पाहतोय 31 चा 4 आणि 1 मध्ये अँटीलॉग 4 मध्ये आहे 2061 आणि 1 मध्ये 0 म्हणजे आपला आन्सर असणार आहे 2061. आता पहा पॉइंटच्या अँटीलॉग पाहिल्यानंतर पॉइंटच्या लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू त्याच्यात 1 ऍड करून आपण पॉइंट देत असतो बार 8 + 1 म्हणजे तो काय झाला बार 7 म्हणजेच 2.061 × 10⁻⁷ पर सेकंड and this is our final answer. तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला आता याच्यामध्ये शंका आली असणार आहे आन्सर मी एकदा चेकआउट करतो 2.06 × 10⁻⁷ सॉरी इथे बार 8 आहे आपण 0 कन्सिडर केला 0 + 1 मग इथे पॉइंट दिला आपण × 10⁻⁸. आता मी परत एकदा रिपीट करतो तुम्हाला इथपर्यंत काही शंका नकोय. आपण काय केलं मॅथमॅटिकल फॉर्म यूज केला तो ऍज इट इज मांडला आपण व्हॅल्यू पुटअप केल्या इथे काही नाहीये इथे आपण सिंपल फॉर्म होता तो करून घेतला ठीक आहे. इथे मायनस व्हॅल्यू आलेली आहे -7.6859 याच्यानंतर समजून घ्या फक्त आता इथे लॉग टू बेस 10k इज इक्वल टू मायनस ही व्हॅल्यू आहे मग लॉग इकडे याला काय होत असतो अँटीलॉग ऑफ मायनस. मग अशा संख्येला आपण कन्वर्ट बार मध्ये कसं कन्वर्ट करणार कारण आपण -7 चा अँटीलॉग पाहू शकत नाही बार मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे रूल्स मी तुम्हाला रेग्युलर लेक्चर मध्ये टीच केलेले आहे ज्यावेळेस आपण सोल्युशन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी अभ्यास त्यामध्ये झालेलं होतं पण तरी मी एकदा रिपीट करतो अँटीलॉग ऑफ -7 मायनसचं कन्वर्जन बार मध्ये करत असताना पॉइंटच्या अगोदर जी व्हॅल्यू आहे तिच्यामधून एक सबट्रॅक्ट करायचा म्हणजे -7 -1 -8 म्हणजे बार 8 झाला तो आणि पॉइंट नंतरची जी व्हॅल्यू आहे म्हणजे कोण 0.6859 ती 1 मधून पॉइंटच्या अगोदरच्या व्हॅल्यू मधून 1 सबट्रॅक्ट करायचा आणि पॉइंट नंतरची व्हॅल्यू 1 मधून सबट्रॅक्ट करायची 1 मधून म्हणजेच मी असं मांडलं त्याला कारण 1 मधून ते सबट्रॅक्ट करतोय 10 - 9 1 कॅरियर 1 10 - 6 4 कॅरियर 1 10 - 9 1 कॅरियर 1 10 - 7 3 कॅरियर 1 0 ती व्हॅल्यू किती आली पहा 3141 आणि पॉइंटच्या अगोदर कोण होता -7 त्यातून 1 सबट्रॅक्ट केलं -7 - 1 -8 म्हणजेच बार 8 पॉइंट आणि 1 मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर व्हॅल्यू आली 3141. ओके आता इझी झालं ठीक आहे. आता आपल्याला याचा अँटीलॉग पाहायचा आहे परत एकदा तुमच्या मनामध्ये शंका असेल आता अशा संख्येचा अँटीलॉग कसा पाहायचा इझी कन्सेप्ट आहे. अँटीलॉग पाहत असताना याला सेपरेट आउट कसं करायचं पहा k इज इक्वल टू मी इथे दाखवतो अँटीलॉग ऑफ याला असं करायचं इथे पॉइंटच्या अगोदर 0.3141 करायचा आहे × 10⁻⁸ तो ऍज इट इज कारण तुम्हाला माहिती लॉग अँटीलॉगचे रूल्स माहिती आहेत कसे असतात बार 8 म्हणजे 10⁻⁸ मांडायचं इथे कोण घ्यायचं 0.3141 मग तुम्ही कोणाच पाहणार अँटीलॉग 31 चा 41 मध्ये पाहिजे तो किती आला 2061
पॉईंटच्या अगोदर 0 आहे, त्याच्यात आपण एक ऍड करून पॉईंट देत असतो. 0 + 1 1 2.061 into 10⁻⁸. Okay, and this is our final answer or the value of the rate constant, 2.061 into 10⁻⁸ सेकंड. ओके फ्रेंड्स, आणि आपण लास्टचं न्यूमेरिकल अभ्यासतोय, the half life. पहा आपल्याला काय दिलेलं आहे. The half life of the first order reaction is 900 minutes given. Half life of first order reaction is 900 minutes at temperature 820 Kelvin. Okay, estimate is half life. तर याचा आपला हाफ लाईफ एस्टिमेट करायचा आहे at 720. टू फाइंड हाफ लाईफ एस्टिमेट करायचा आहे T1 हाफ इज इक्वल टू हाऊ मच, कितीला, at 720, टेम्परेचर 720 केल्विन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिलेली आहे 250 किलोजूल पर मोल. तर मित्रांनो, बेसिक समजून घेण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे द रिलेशनशिप बिटवीन दी T half and the rate constant for the first order reaction. T half is equal to 0.693 upon K. याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतंय, हाफ लाईफ पिरियड ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी रेट कॉन्स्टंट. म्हणजेच K1 जर असेल तर मी असं लिहिणार आहे 1/T1 हाफ 1 आणि K2 असेल तर 1/T हाफ 2. इनवर्सली प्रोपोर्शनल. याचाच अर्थ असा, म्हणजेच इथे T1 हाफ, आता टेम्परेचर 820 म्हणजे हायर टेम्परेचर असेल तर हे 820 हे काय T2, 720 काय असेल T1, तर T हाफ च्या वेळेचा काय असणार T2 च्या वेळेचा T1, बिकॉज इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल. आणि हा काय असणार आहे आपला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हिटी T1. पहा, मी फॉर्म्युला अगोदर मांडतो मग परत याला समराइज करतो. The relation between rate constant and temperature is given as log to base 10 K2 upon K1 is equal to 2.30 EA upon 2.303 R T2 minus T1 upon T1 into T2. मित्रांनो, याचाच अर्थ असा, log to base 10 K2 upon K1, K2 म्हणजे log to base 10, इथे K2 ची व्हॅल्यू मांडत असताना आपल्याला कोण मांडला लागेल T1 हाफ 1 बिकॉज इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल, आणि T1 हाफ इथे कोण घ्यावं लागणार आहे 2 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. हे असं का आलं, याचं रिझन तुमच्या लक्षात आलं. K2 ला T1 हाफ का मांडला, 1 का मांडला, बिकॉज इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल. तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता T2 च्या वेळेस दिलेलं, याला मी T2 म्हणतो आणि याला काय म्हणतो T1. ओके, लॉग टू बेस 10 ही टर्म थोड्या वेळ तशीच राहू द्या. EA ची व्हॅल्यू काय आपली 250 किलो जूल, म्हणजे जूल मध्ये कन्वर्ट केलं 2.303 8.314. T2 820 मायनस T1 720 अपॉन 720 इंटू 820. पहा आता, ज्या त्या टर्म्स आहेत आपण त्यांना सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये घेऊ अगोदर. 4 टाइम्स 0 इंटू 820 मायनस 720 100 2.303 8.314 720 820. मित्रांनो, आपण अगोदर राईट साइड इथे सॉल्व्ह करून घेऊयात. लॉग ऑफ 2500 किंवा आपण याला असे डायरेक्टली मांडू शकतो. हे पहा, 0 0 कट 0 कट 0 कट म्हणजे 25 4 टाइम्स 0 अपॉन 2.303 8.314 इंटू 72 इंटू 82. लॉग ऑफ 25 4 टाइम्स 0
is equal to 5.25 चा 0 मध्ये 3979 2.303 0.3623 8.314 0.9198 72 82 72 चा 0 मध्ये 8573 आणि 82 चा 919938 यांची सम करतोय मी 8 3 11 11 plus 11 22 कॅरियर आला 2 4 9 13 13 plus 7 20 plus 3 23 2 8 plus 1 9 9 plus 5 14 plus 1 15 carrier 1 4 plus 9 13 13 plus 8 21 plus 9 30 carrier 3 5 5.0532 आता हा लॉग काय आलेला होता आपला 5.3979 minus 5.0532 74430 फायनली आलेल्या व्हॅल्यूज आपण काय घेणार आहोत अँटीलॉग 34 चा 4 7 मध्ये आपण अँटीलॉग घेतोय 34 चा 4 7 मध्ये 4 7 मध्ये 4 आहे 2208 plus 4 2212 2.212 तर मित्रांनो फायनली आपल्याला ही व्हॅल्यू काय आली पहा log to base 10 t1 half 1 upon t1 half 2 is equal to 2.212 आता log इकडे आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे तो अँटीलॉग t1 half 1 upon t1 half 2 is equal to antilog of 2.212 तर मित्रांनो याचा आपल्याला अँटीलॉग पाहायचा आहे तर अँटीलॉग लॉग आणि अँटीलॉगचं तुम्हाला रिलेशन माहिती आहे तर आपण अँटीलॉग पाहतोय 21 चा 2 मध्ये 1629 ओके ही व्हॅल्यू आलेली आहे तर फायनली मित्रांनो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे t1 half 1 is equal to आता याला मल्टिप्लिकेशन जाईल 162.9 into t1 half 2 what is the value of t1 half 2 it is 900 and therefore ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती is equal to याचा आपण लॉग ने मल्टिप्लिकेशन जर लॉग ने सॉल्व केलं तर त्याची व्हॅल्यू असणार आहे 1.464 into 10⁵ मिनिट मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात लॉग दाखवतो पहा एकदम क्विक 162.9 याचा आपण लॉग पाहिला 2.212 लॉग 900 पाहिला आपण तर तो किती असणार आहे 2.900 चा 90 चा 0 मध्ये 9542662915 आणि आलेल्या संख्येचा आपण अँटीलॉग पाहतो अँटीलॉग ऑफ 16 चा 62 मध्ये पाहिला आपण तर ती व्हॅल्यू आहे 1464 5 + 1 6 ओके ही व्हॅल्यू असेल मग आपण त्याला मांडताना कसं मांडणार 1.464 into 10⁵ मिनिट ओके फ्रेंड्स तर आपण सिंपल न्यूमेरिकल्स अभ्यासले तर या प्रकारे आपण अभ्यासलेला आहे आपला केमिकल कायनेटिक्स टोटल 12th लेक्चर मध्ये उद्याच्या लेक्चर मध्ये आपण न्यू चॅप्टरने सुरुवात करणार आहोत ओके फ्रेंड्स थँक्स